फोडणीसाठी लागणारे साहित्य: काळ्या घेवड्याची डाळ, टोमॅटो 2 ते 3 बारीक चिरलेले, लसूण आपण घेतला 4 ते 5, बारीक चिरलेला कांदा 2 ते 3, बारीक चिरलेली कोथिंबीर. फोडणीसाठी लागणारे साहित्य: कढीपत्ता, जिरं, हळद, मिसळलेली चटणी आणि मीठ. डाळ घेतलेली आहे आपण स्टार्टिंगला, ती आपण धुवून घेणार आहोत. घेवड्याची डाळ आपण धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये पाणी आणि अर्धा चमचा मीठ टाकून आपण ह्याच्या 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहोत. आपण झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार. दुसरीकडे आपण फोडणीची तयारी करणार आहोत. चला 2 ते 3 चमचे आपण तेल घेऊयात. झाल्यावर आपण एक अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता आणि शेकलेला लसूण टाकून आपण भाजून घेणार आहोत. मला भाजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत. त्यामध्ये टाकणार आहोत टोमॅटो, बारीक चिरलेले टोमॅटो. एक अर्धा ते 1 चमचा आपण मीठ टाकणार आहोत. त्यानंतर हळद, 2 चमचे लाल मिसळलेली चटणी टाकून मसाला चांगला भाजून घेणार आहोत आपण. मसाला चांगला भाजलेला आहे. त्यानंतर डाळ ही चांगली भाजलेली आहे. आता आपण डाळ स्मॅश करून घेणार आहोत. घेवड्याची डाळ चांगली स्मॅश झालेली आहे. मसालाही चांगला भाजलेला आहे. त्यानंतर ही डाळ आपण त्यामध्ये रेसिपी तयार झालेली आहे.